ओके. सो आवाज येतो सगळ्यांना? ठीक आहे. सो गेल्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो? प्राइस ॲक्शनमध्ये सपोर्ट झोन, रेजिस्टन्स झोन. ठीक आहे. मार्केट कुठे सपोर्ट घेतो, रेजिस्टन्स घेतो, वरती कसा जातो, खाली कसा येतो, डायरेक्ट नाही जात, काय करतो, झिगझॅग पॅटर्नमध्ये जातो. हायर आहे, हायर लो, लोअर आहे, लोअर लो. परत साईडवेज जाताना कसं जातो, इक्वलंट आहे, इक्वलंट लो, इक्वल हाय लो, असं. ते सगळं आपण बघितलं, तुम्हाला लक्षात आहे बरोबर? त्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे काय? आपण आता पुढे जाऊया. कॉन्सेप्ट आहेत दोन. जे आपण जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स शिकलो ना, त्यामध्ये दोन कॉन्सेप्ट आहेत अजून. फर्स्ट, SNRC आणि दुसरं आहे SNRC आणि RNSC. याचं फुल फॉर्म काय? तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स कन्व्हर्जन आणि रेजिस्टन्स अँड सपोर्ट कन्व्हर्जन, जे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं. ते तुम्हाला क्लिअर करण्यासाठी मी तेव्हा सांगितलं होतं, की आता तुम्हाला लगेच ग्रॅब होईल. ओके. सपोर्ट अँड रेजिस्टन्स कन्व्हर्जन. ओके. हे दोन कॉन्सेप्ट आहे. आपण आता जे काय करणार आहे, प्राइस ॲक्शन, जे काय पुढे ते प्रॉपर प्राइस ॲक्शन शिकतोय. ओके, बेसिक पासून. सो तुम्हाला एवढं क्लिअर झालंय की सपोर्ट लेवल काय आहे आणि रेजिस्टन्स लेवल कशी वर्क करते. ही काय आहे? हे काय आहे? सपोर्ट घेतलाय मार्केटने इथे, सपोर्ट घेतलाय. ओके. आणि ह्याला काय बोलतो आपण? हा जो पॉइंट आहे इथे, ह्याला काय बोलतो आपण? ब्रेकआउट बोलतो. ह्याला आपण ब्रेकआउट बोलतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्या इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलची ब्रेकआउट होणं, म्हणजे एखादा इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल तुटणं, त्याला आपण ब्रेकआउट बोलतो. तर इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल का तर इथे 2-3 वेळा सपोर्ट घेतले, इथे दोनदा सपोर्ट घेतले मार्केटने. ठीक आहे. तो इम्पॉर्टंट लेवल आहे, तर हिचं ब्रेकआउट झालं तर हिचं काय होणार? इथे दिलंय SNRC कॉन्सेप्ट, म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स कन्व्हर्जन. म्हणजे हा जो सपोर्ट होता तो कन्वर्ट झाला रेजिस्टन्समध्ये, असं. ओके. सपोर्ट अँड रेजिस्टन्स कन्व्हर्जन हे असं. सपोर्ट ब्रेक तर काय बनतं? रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स ब्रेक झालं तर काय बनतं? सपोर्ट. म्हणजे 85 to 90% हेच होतं मार्केटमध्ये. ओके. 85 to 90% हेच होतं मार्केटमध्ये. मी डिलीट मारतो. हे काय आहे? हे काय आहे? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स घेतलं, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, आणि इथे या पॉईंटला ब्रेकआउट.
ब्रेकआउट झालं, या पॉईंटला आला ब्रेकआउट. नंतर काय झालं, जो रेजिस्टन्स होता तो काय बनला, सपोर्ट. रेजिस्टन्स होता तो सपोर्ट बनला. RNSC कॉन्सेप्ट, रेजिस्टन्स अँड सपोर्ट कन्व्हर्जन. ठीक आहे. रिअलमध्ये बघायचं आहे, एक समजण्यासाठी मी सांगतो. रिअल चार्ट आपण बघणार आहे. म्हणजे एक बोलू शकतो तुम्ही की SNRC आणि RNSC हे जे हे आहेत, झोन आहेत, कॉन्सेप्ट आहेत, झोन आहेत जे, हे ॲज अ मॅग्नेट काम करतात. ॲज अ मॅग्नेट काम करतात. म्हणजे अशा टाईपमध्ये. सपोर्ट, सपोर्ट, ब्रेकआउट, साईडवेज जाणार, ब्रेकआउट करणार, परत सपोर्ट घेणार, खाली येणार, रेजिस्टन्स घेणार, परत ब्रेकआउट करणार, अशा टाईपमध्ये. त्याला आपण काय बोलतो, RNSC SNRC कॉन्सेप्ट. रिअल चार्टमध्ये पण बघूया. हे लिहून घेतलं किंवा स्क्रीनशॉट मारा, नंतर मी डिलीट मारतोय. आपण आता जर रिअलमध्ये बघितलं, 5 मिनिट टाइम फ्रेम आपल्याला यूज करायचे आहे. ओके, सपोर्ट अँड रेजिस्टन्स समजलं ना, इझी आहे. सपोर्टचा रेजिस्टन्स, रेजिस्टन्सचा सपोर्ट कन्वर्ट होतं. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, जे एक मसल मेमरी असते, त्याला पण ट्रेन करायला लागतं. तुम्ही ट्रेन करायचं तुम्हाला, बरोबर. आणि ते कसं करणार, चार्ट रीडिंग करून. चार्ट आहेत जे, त्याला तुम्हाला बघत राहायला लागेल, रीड करायला लागेल, प्रॅक्टिस करायला लागेल. सपोर्ट रेजिस्टन्स मार्किंग करत राहायला लागेल. हां बा, इथे सपोर्ट घेतलं आहे, हा रेजिस्टन्स घेतला आहे, हा ब्रेकआउट आहे, हा पुल बॅक आहे, काय काय ते पुढे बघूया आपण. तर तुम्हाला एक हे झालं पाहिजे त्याचं, दिवसातून निदान 1 तास तरी तुम्हाला ते, दिवसातून 1 तास देऊन तुम्हाला चार्ट रीडिंग करायला लागेल. ठीक आहे. जास्त केलं तर जास्त चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला ते करायला लागेल 1 तास तरी मिनिमम. आता हे जे कॅन्डल्स बघतात तुम्ही, आजचे न्यूजचे कॅन्डल आहे ते. कॅन्डलची साईज बघा, बाकीचे आणि या, एवढी मोठी ही कॅन्डल, किती किती पिपची आहे. 66 पिप्स म्हणजे झालं काय. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, जे मी शिकवलं कॅल्क्युलेशन त्या हिशोबाने. युरो USD मध्ये बघा, गोल्डमध्ये आज पूर्ण चॉपी हे होतं मार्केट. न्यूजवर 6 वाजताची, 6ची न्यूज होती, हे बघा खाली टायमिंग दिसतं, 6 PM 6ची न्यूज होती. आणि आज आपला SL पण हिट झाला काहीतरी अशा मुवमेंटमध्ये. बाईंग साईड पोझिशन घेतली होती, बाईंग साईड पोझिशन घेतली होती, कारण इथे ट्रॅप करत होतं मार्केट त्या पॉईंटला. इथे या पॉईंटला ट्रॅप करत होतं मार्केट, आणि आपला पोझिशन इथे कुठेतरी लॉंग पोझिशन होती या पॉईंटला समथिंग इथे. आणि हा इथे SL होता, आणि हा टार्गेट होता. सो टार्गेट हिट झाला, बट नंतर SLच्या नंतर आहे बघा, तो न्यूज आली त्यामुळे हे झालं, न्यूजमुळे आपलं टार्गेट हिट नाही झालं. तो न्यूज म्हणून बघायची असते. मी ट्रेड घेतलेला अराउंड दुपारीच घेतलेला, 4च्या दरम्यान, इथे कुठेतरी या पॉईंटला.
4, 3:30, 4:15ला. पण त्यानंतर मग टाइमपास होत राहिला, टाइमपास होत राहिला. जर आपल्याला माहिती आहे की 6 वाजता म्हणजे मार्केट आपल्या अगेन्स्ट जाईल का, तर अजूनपर्यंत समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतोय की माइंड आपलं प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. ओके, अशा पॉईंट माझी मार्किंग होती. एक तुम्हाला एक असं दाखवतो. ती आपली एंट्री होती आणि हा एस एल होता. हां, 3:45च्या दरम्यान बरोबर. इथे इथे एंट्री झाली ह्या पॉईंटला. आणि एवढं एवढं मार्केट गेलं, 520 झाले. नंतर ह्या पॉईंटला आला. तर इथे आल्यावरती मी काय केलं, एस एल माझा ट्रेल केला नव्हता या पॉईंटला इथे. नाहीतर मी माझ्या आहे त्या ब्रेक इव्हनला बाहेर आलो असतो. बरोबर. पण इथे बनत नव्हतं एस एल ट्रेल करणं, कारण मार्केट तेवढं 50% पण गेलं नव्हतं. मार्केटने 50% मूव्ह पण दिला नव्हता. हे बघा इथे 50% आहे. आणि त्यानंतर ही बिग बार कॅन्डल आली. ठीक आहे, मी एक्झिट होऊ शकलो असतो पण नाही झालो. पण जर आपल्याला माहिती आहे की कॅन्डल आपलं 6 वाजताची न्यूज आहे, तर आपण एक तर जे प्रॉफिट आहे त्यामध्ये बाहेर आलो पाहिजे. नाही तर मग एस एल घ्यायचा, किंवा मग जर एंट्रीपासून थोडं वर आहे तर एंट्रीला ब्रेक इव्हनला एस एल आणून ठेवायचा. ठीक आहे, आपण आपल्या पॉईंटला येऊया परत. इथे दिसतंय सरळ सरळ मार्केटने काय केलंय, रेजिस्टन्स रेजिस्टन्स घेतला. इथून स्टार्ट झाला, अपसाइड मुवमेंट दाखवतोय, फॉल आला, रेजिस्टन्स घेतला या पॉईंटला, परत खाली आला, खाली आला, खाली आला, परत वरती यायला ट्राय करतोय, परत रेजिस्टन्स घेतला अँड डायरेक्ट ते काय झालं तुमच्या समोर. आता हे तर न्यूजमुळे झालं, हे न्यूजमुळे झालं. न्यूज नसती तर ऑफकोर्स मार्केट अपसाइड मुवमेंट दिली असती. इथून न्यूज होती त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. एस एन आरची कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवतो की सपोर्टचा ब्रेकआउट किंवा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यावरती काय होतं, कसं होतं. ओके, समोर दिसतंय. आता फॉर एक्झाम्पल घ्या एवढंच, हे पुढचं बघा, हे नका बघू, मागचं त्या ब्ल्यू लाईनच्या राईट साईडचं बघू नका, लेफ्ट साईडचं बघा. आता इथे तुम्हाला दिसतंय क्लिअर कट मार्केट या पॉईंटला रेजिस्टन्स घेतोय. ओके, रेजिस्टन्स घेतोय इथे या पॉईंटला. आपण काय करणार की ह्या रेजिस्टन्स, आता जर आपल्याला माहिती आहे ट्रेंड काय आहे, अप ट्रेंड आहे. आता अप ट्रेंड आहे हे कसं माहिती आहे, आता आपण शिकलोय ट्रेंड कसा बघायचा. ट्रेंड दिसतोय ना, अप ट्रेंड आहे दिसतोय ना. त्याच्यानंतर थोडं थकला मार्केट म्हणून तो काय करतोय, रेस्ट करतोय असं बोलू शकतो आपण. काय करतोय, रेजिस्टन्स घेतोय. जर मार्केट अप ट्रेंड आहे आणि ह्याचा लो पण ब्रेक नाही केलाय मार्केटने, काय नाही ब्रेक केला, लो ब्रेक केला नाही प्रिव्हियस. हा लो ब्रेक केला नाही केला, हा लो केलाय, इथे लोकांना ट्रॅप केलं, इथे लोकांना ट्रॅप केलं. पण जर मार्केटच अप ट्रेंड आहे, मार्केट जर अप ट्रेंड आहे तर तुमचा व्ह्यू डाऊन साईड असेल तर तुम्ही रॉंग आहे. बरोबर. मार्केट अप ट्रेंड आहे आणि तुम्ही व्ह्यू डाऊन साईड ठेवून कसं चालणार. मार्केट डाऊन ट्रेंड आहे तर तुम्ही अपसाईड व्ह्यू ठेवून, तर तुमचं चुकीचं आहे. मार्केट कुठल्या ट्रेंडला आहे त्या ट्रेंडला तुम्हाला जायचं आहे. मार्केट ज्या ट्रेंडला आहे त्या ट्रेंडला तुम्हाला जायचं आहे. समजलं. लोक काय करतात, अप ट्रेंडला मार्केट आहे असा, तर ट्रेड कुठे घेणार माहिती आहे, सेल करणार. म्हणजे जर
अप ट्रेंडला मार्केट आहे आणि थोडासा प्रॉब्लेम झाला. फॉर एक्झाम्पल मार्केट चाललंय, रेजिस्टन्स घेतलं असं. तर हा अप ट्रेंड बघून लोकांना काय वाटतं, इथे सगळ्यांना काय वाटतं रिटेल ट्रेडरला, अरे इथे रेजिस्टन्स घेतो सारखा, आता मार्केट खाली येईल. मग मार्केट दाखवतो आपल्याला की मी लो ब्रेक केला आहे, मी चाललोय खाली. मग इथे घुसणार रिटेल ट्रेडर आणि त्यांना ट्रॅप करणारे मार्केट परत त्याच्या दिशेने वरती जाणार. त्याला आपण ट्रॅप बोलतो. मार्केट असा ट्रॅप करतो, किडा बनवतो. तुम्ही खाली चाललोय, ब्रेकआउट पण दाखवतो. तसं इथे दाखवला दिसतोय ब्रेकआउट. दाखवलं ब्रेकआउट. इथे ही कॅन्डलनी ब्रेक केलं लो ह्यांचा. पण जर तुम्हाला माहिती आहे मार्केट अप ट्रेंड आहे, तर तुम्ही डाऊन ट्रेंडसाठी बघणार काय? हां, पी साठी बघणार तुम्ही, सॉरी सेल साईड बघणार तुम्ही? नाही बघणार. सेल साईड नाही बघणार, बरोबर. अप ट्रेंड आहे तर अपसाईडच बघणार. तर तुमचा तुमचं पेशन्स असलं पाहिजे. जर मार्केट असं चाललंय अप ट्रेंडला, तर तुम्ही ह्या पॉईंटला बाईंग नाही केली पाहिजे. जेव्हा तो पुल बॅक देईल थोडासा आणि नंतर मग असं फिरेल, ह्या पॉईंटला तुम्ही बाय करून मूव्ह कॅप्चर करायचा आहे. असं खाली येईल, त्या पॉईंटला इथे बाय करणार, तर तो असा येऊन जाईल, तर तुमचं ह्या पॉईंटमध्ये एल हिट होणार. समजते मी काय बोलतोय? समजते मी काय बोलतोय? आवाज येतोय ना? ओके. सो असं आहे. आता इथे बघा, आपण बघितलं इथे रेजिस्टन्स घेतलाय मार्केटनी. आपण वेट करणार. आपण काय वेट करणार की एक पुल बॅक येऊ दे. इथून पुल बॅक आला, ही मोठी कॅन्डल बघितली, लोकांना ट्रॅप केलं मार्केटने. आता इथे ज्या लोकांनी इथे पुट साईड घेतलाय, ज्या लोकांनी इथे पुट साईड घेतलाय, त्या लोकांचे एल आहेत ना इकडे या पॉइंटला, बरोबर. असे इथे ज्यांनी पुट घेतलाय त्यांचे एल आहेत ह्या पॉइंटला, असे वर वर, बरोबर. तर तो मार्केट काय करतो, एल हिट करत जातो त्यांचे. पण आपल्याला माहिती आहे, आपल्याला अपसाईड व्ह्यू आहे, अप ट्रेंड आहे, आपल्याला वरती जायचं आहे, म्हणजे अपसाईडचं घ्यायचं आहे. आता ट्रेंडच्या हिशोबाने तुम्हाला ह्याच्या ब्रेकआउटची वाट बघायला लागणार. आणि वाट बघायची म्हणजे आपण पोझिशन लावून ठेवायची, पॉईंट लावून ठेवायचा आपण एक्सनेसमध्ये. तेव्हा हा जो लेवल आहे ही आपण अशी मार्किंग करतो, राईट. सिम्पल मी सांगतो भाषेत, अशी मार्किंग करतो. बा हा या लेवल नंतर ब्रेकआउट होणार आहे, तर इथे दिसते, आपण लाईन मार्क केली. हा जो नंबर आहे काय आहे, 2.2663.737. आपण काय करणार, बाय साईड. बाय साईड आपण आधीच घेऊन ठेवणार की बाबा हां या पॉईंटला हे झालं, म्हणजे ह्याचं ब्रेकआउट झालं तर आपली एंट्री. आणि एल कुठे असणार, या पॉईंटच्या खाली इथे अराउंड ह्या पॉईंटला, किंवा ह्या लो कॅन्डलच्या खाली पण तुम्ही ठेवू शकता. पण ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला तेवढं टार्गेट भेटतं जर तुम्ही इथे ठेवताय ह्या पुलबॅकच्या खाली, तुम्हाला टार्गेट भेटतं तुमचा तेवढा मोठा आहे. 1:1चा टार्गेट आपल्याला 1:2चा टार्गेट पाहिजे असतो. आपल्याला किती मोठा टार्गेट भेटतो, हा एवढं टार्गेट भेटलं तरी इनफ आहे. एवढं टार्गेट. अजून बघूया सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं, SNRC कॉन्सेप्टचं. आणि ट्रेड पण दोन टाईपचे असतात, ते पण मी दाखवतो. दोन टाईप ऑफ ट्रेडिंग काय आहे, कुठल्या कुठल्या ट्रेडिंग आपण करू शकतो. आता मी तुम्हाला ब्रेकआउट ट्रेड दाखवतो, जे मी दाखवलंय. ब्रेकआउट म्हणजे हा सपोर्ट आहे किंवा रेजिस्टन्स आहे. तर मग जर सपोर्ट घेतोय सारखा आणि ब्रेक केला, तर काय झालं, आपण इथे ट्रेड घेतो सेल साईडला. तर ते जे आता दाखवलं तसंच अजून थोडेसे रिअल चार्टवर बघूया. दिसतंय इथे
या पॉइंटला क्लिअर चार्ट युरो USD मध्ये बघूया. मला गोल्ड करायचं नाही एवढं. नर्स कॉन्सेप्ट हे बघा, सारखं एखादा रेजिस्टन्स घेतो इकडे, रेजिस्टन्स घेतोय, ह्याला आपण काय बोलतो, दोन टाईप ऑफ जे मी ट्रेडिंग सांगितले तुम्हाला. ब्रेकआउट ट्रेडिंग आणि रिव्हर्सल. ओके, ब्रेकआउट आणि रिव्हर्सल ट्रेडिंग हे दोन टाईप ऑफ ट्रेडिंग असतात. स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून घ्या. तर हे कुठलं आहे, इथे आपल्याला काय दिसतंय, रिव्हर्सल. इथे लोक काय करतात, रिव्हर्सल ट्रेडिंग करतात. दिसतंय, रेजिस्टन्स घेतला, परत रेजिस्टन्स घेतला. ओके, तो थर्ड रेजिस्टन्सला आपण एंट्री करणार. कसं, तर इथे मार्केट पोचलाच नाही, पण त्याच्या आधीच इथे आपण लावून ठेवणार हा एवढा SL आणि हा टार्गेट फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट आणि थर्ड टार्गेट, असं. रिव्हर्सल ट्रेडिंग असं काम करतं. आलाय, इथून घेतला रेजिस्टन्स मार्केटने, परत रेजिस्टन्स घेतला, मग तुम्ही काय करणार, जेव्हा परत रेजिस्टन्स घेणार आणि रेड कॅन्डल दाखवणार, तर तुम्ही इथे सेल साईड घेणार, इथे सेल साईड ट्रेड घेणार. पण एवढंच आहे की ब्रेकआउट ट्रेड जास्त तुम्हाला विनिंग रेट देतील रिव्हर्सलपेक्षा. आता रिव्हर्सलला प्रॉपर तुम्हाला चेक करायला लागतं की बाबा हा मार्केट नक्कीच जाणार आहे का रिटर्न खाली, का तुम्हाला परत, म्हणजे असं नको व्हायला की इथे तुम्ही सेल साईड घेणार आणि असं जाईल वरती. ओके, तो ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे की ते कसं बघायचं काय ते. आता हे बघूया आधी, बेसिक बेसिक बघूया. ठीक आहे, इथे पण तुम्ही रिव्हर्सल ट्रेड मारणार, तुम्ही इथे आधीच एंट्री करणार आहे आणि इथे तुमचं SL असणार ह्यांच्या वरती थोडासा, आणि तुमचे टार्गेट अशा टाईपमध्ये. ह्याला बोलतो आपण रिव्हर्सल ट्रेडिंग. रिव्हर्सल ट्रेडिंग अजून सेल साईड बघितले, अजून आहेत. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर ते रिव्हर्सल ट्रेडिंग तुम्हाला जास्त भेटणार. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये म्हणजे 15 मिनिटच्या परफेक्ट भेटणार. बोललो, काय झालं, इथे सपोर्ट घेतला, इथे परत अपसाईड गेला, तर तुम्ही वाट बघायची की इथून परत सपोर्ट घेतोय का मार्केट. तेवढे पेशन्स ठेवायचे. पेशन्स नसतील तर अलाराम सेट करायचा असा, म्हणजे या पॉईंटला आलं तर तुम्हाला अलर्ट येईल. परत इथून जर ग्रीन कॅन्डल शो करते, म्हणजे या पॉईंटला सपोर्ट घेतले तुम्हाला दिसतंय प्रॉपर, तुम्ही इथून लॉंग पोझिशन लावून SL ह्याच्या खाली. रिव्हर्सलमध्ये एक आहे की SL छोटा बसतो. आता इथे काय झालं बघा, इथे टार्गेट हिट झाला आपला, नाही झाला. पण या पॉईंटला आपण काय डोकं लावायचं, जर कॅन्डल हे असे 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 काम करत असतील ना, तर सरळ बाहेर यायचं मार्केटमधून. एक तर प्रॉफिटमधून या, नाहीतर मग SL हिट व्हायची वाट बघा, किंवा मग तुमचं SL ट्रेल करा ब्रेक इव्हनला. आणि इथे काय केलं, मार्केटने चान्स दिले बरेच टाइम, म्हणजे दिसतं आपल्या मार्केट खराब आहे, तो आपण गप बाहेर आलेलं बरं. रिव्हर्सल
हां 15 मिनिट टाइम फ्रेम आहे पण दिसतंय. इथून यूज सेल आहे. तर आपण इथे रेजिस्टन्स मार्क करतोय आणि हे सगळं तुम्हाला केल्याशिवाय जमणार नाही. पहिले मी किती दाखव स्वतःहून तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पी सीमधून, जे ज्या कशातून पण, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तर बंद मार्केटमध्ये पण प्रॅक्टिस करणं चांगलं आहे. लाईव्हमध्ये करलं तर बेटर आहे, पण बंदमध्ये पण करा. तर सॅटर्डे संडे उद्या मार्केट बंद आहे, तर तुम्ही बंद असताना प्रॅक्टिस करा मार्केट. दिसते रिव्हर्सल ट्रेडिंग अशी होते. इथून सेल्स स्ट्रॉंग सेलिंग आले, स्ट्रॉंग सेलिंग आले, कॅन्डलची साईज बघा. तर आपण काय करणार, स्ट्रॉंग सेलिंग आहे तर या पॉईंटवरून पण होईल का स्ट्रॉंग सेल, आपण बघतो, आधी वेट करतो, लगेच नाही घेत एंट्री. बघतो हा काय रिएक्ट काय करतोय मार्केट, नाही मार्केटला इंटरेस्ट जाण्यामध्ये, त्या टायमाला आपण सेल करतो, एस एल लावतो ह्या पहिल्याच्या हायच्या थोडंसं वरती, आणि आपला टार्गेट असतो असा, अशा टाईपमध्ये, अशा टाईपमध्ये. आणि जर हा नाही भेटला, हा चान्स घेतला, इथे त्याचा एस एल हिट होतोय, बरोबर, ते एस एल हिट होतोय. तो हे असं आहे, रिव्हर्सल ट्रेडिंगमध्ये एस एल हिट जास्त होतात आणि टार्गेट कमी. असं नाही होत, असं नाही की नाही होत, पण तुम्हाला तेवढं ते प्रॅक्टिस केली पाहिजे आधी. त्याच्या मार्केट समजणार प्रॅक्टिस करून, त्यानंतर ते तुम्हाला समजणार. छोटे छोटे ब्रेकआउट रेट दाखवा तुम्हाला. ओके, मार्केट डाऊन ट्रेंड आहे, इथून दिसतंय. त्यांची प्रॅक्टिस करा. मार्केट डाऊन ट्रेंड आहे, दिसतंय, परत डाऊन ट्रेंड आहे. आपण काय करतो या टायमाला, फॉर एक्झाम्पल इथे आहे, आपण काय करणार, किंवा या पॉईंटला समजा, तर इथे आपण मार्किंग करतो की बाबा लो ब्रेक झाला, त्या क्षणी आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. त्या टायमाला ह्याचा लो ब्रेक होईल, तुम्हाला एंट्री ती करूनच ठेवायची आहे, वाट नाही बघायची आहे. आता कॅन्डल जाईल कुठच्या कुठे खाली. आता या कॅन्डलनी ब्रेक केलं, बरोबर, या कॅन्डलनी ब्रेक केलं. आता इथे ही कॅन्डल थांबलीच नाही, डायरेक्ट इथे थांबली असती, तुमची एंट्री इथे झाली असते आणि एवढे पॉईंट्स तुमचे पिप्स गेले असते. म्हणून तुम्ही ठरवून आधीच लावूनच ठेवायचं आहे. आणि ह्याच्या हायला एस एल, आणि तुमचं टार्गेट 1:2 जो काय असेल, ॲज पर तुम्ही जेवढं होल्ड करू शकता. इथे दिसतंय परत. आता इथे काय डाऊन ट्रेंड आहे आपल्याला माहिती आहे, या पॉईंटला, या पॉईंटला. आता हा इथून हा अशी मूव्ह आली आणि परत असा आला, आपण काय बघणार, ब्रेकआउट, शॉर्ट पोझिशन, एस एल कुठे येणार, एवढा मोठा येणार. आता काय करायचं, एवढा मोठा एस एल आल्यावर, एवढा मोठा याचा आला, तर तुम्ही तुमची पोझिशन साईज कमी करायची आहे, 0.01नी घ्यायचं आहे. 0.01नी म्हणजे हे $9, म्हणजे अराऊंड ₹850, आणि तेवढं तर तुम्हाला एस एल ठेवणं आहेच. ठीक आहे, तेवढं एस एल तुम्हाला ठेवणंच आहे. आणि तुमचा 1:1चा टार्गेट तरी ठेवला पाहिजे, जर तुमचं नाही होत आहे. एवढं तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला समोर दिसतं आता, त्या टायमाला लाईव्हमध्ये कराल, त्या टायमाला समजेल. नंतर इथे काय झालंय, ट्रेंड चेंज झाला, ट्रेंड चेंज झालाय, इथे ट्रेंड चेंज झाला, दिसतंय. तर आपण इथे ट्रेंड चेंज झाला तर आपण पण चेंज व्हायचं, आपला व्ह्यू चेंज करायचा. ट्रेंडच्या अगेन्स्ट गेलं तर ॲसिलिट होणार, ट्रेंड सोबत राहिलं तर नाही होणार. तर आपण इथे रेजिस्टन्स ब्रेकची बघायचं आहे, सपोर्ट ब्रेकची नाही. सो रेजिस्टन्स ब्रेकआउट, इथे पण झालंय, रेजिस्टन्स ब्रेकआउटला एंट्री,
तुम्हाला काय बोललो मी, जे अपट्रेंड असेल त्या पुल बॅकला, म्हणजे जेव्हा मार्केट हा पुल बॅक मारतो खाली, तर इथे एंट्री नाही करायची बाईंगची. तो खाली येऊन जेव्हा वर जायला बघेल ना, तेव्हा एंट्री करायची. ओके, जेव्हा तो परत वर जायला बघेल, हा लास्टचा जो लो आहे तो ब्रेकआउट झाला पाहिजे. तो कुठेही असेल, मग कधी जवळ असेल कधी लांब असेल. ओके, दिसतंय इथे ब्रेकआउट केलं, लॉंग पोझिशन, याच्या खाली असेल, अँड देन तुमचा जो काय टार्गेट असेल तो परत इथे दिसतंय, अप ट्रेंड आहे. इथे परत फॉल येतो खाली, परत वर जायला बघतो मार्केट, रेजिस्टन्स मार्क केलं, एंट्री. सिम्पल ठेवायचं, जास्त डोक्याला हेच ठेवू नका की अरे एवढं इझी कसं आहे. तर तुम्ही जास्त टेन्शनमधून कराल, जास्त विचार एक एक्स्ट्रा ओव्हर विचार करून करणार ना, तुम्हाला ते हार्डच वाटणार. तो काय तुमचा टार्गेट असेल तो इथे क्लिअरली दिसतंय, इथे क्लिअर दिसतंय. पुल बॅक झाला, खाली आला, हा रेजिस्टन्स ब्रेकआउट करताच. आता मला सांगा, हा रेजिस्टन्स आहे, हा ब्रेकआउट करून इथे थांबला का? कॅन्डल थांबली नाही, थांबली, इथून डायरेक्ट वर गेली, तर तुम्ही जर वाट बघत असाल तर इथे तुमची एंट्री होईल. म्हणून कधी पण काय करायचं, मार्केट जर बंद आहे, जे चालू आहे असं इथून पुल बॅक होतोय असा, तर ह्या पॉईंटला इथे इथे असतानाच तुम्ही इथे मार्किंग करणार ना. तेव्हा हां चला, हा रेजिस्टन्स आहे तर माझी इथे एंट्री सेट करून ठेवतो, इथे एस एल सेट करून ठेवतो, आणि टार्गेट जो काय तो आपण घ्यायचा. मग जेव्हा हा असा ब्रेक देईल तर तुम्ही डायरेक्ट एक्झिक्यूट होणार, आणि ही एवढी मोठी गेली तर तुमचं टार्गेट हिट होईल. जर तुम्ही एंट्री टाकूनच ठेवली नाही सिस्टममध्ये, ही कॅन्डल अशी एवढी मोठी बनली आणि इथे थांबली, तर तुम्ही इथे एंट्री घेणार आहे का? आणि जर इथे एंट्री घेतली तर याचं इथे ठेवणार एवढा मोठा आहे ना. तर हे असं आहे. आणि रिव्हर्सल ट्रेड थोडे रिस्कीच आहे फॉरेक्समध्ये तरी. रिव्हर्सल ट्रेड ॲक्युरेसी थोडी कमी आहे, बट प्रॉपर केलं तर प्राइस ॲक्शन तर चांगलं आहे, असं काय हे नाही आहे रिव्हर्सल ट्रेडमध्ये पण. ठीक आहे. अजून थोडेसे एक्झाम्पल बघूया आपण. आता रिअल एक्झाम्पल बघितल्याशिवाय तुम्हाला क्लिअर नाही होणार ना. 5 मिनिटवर सॉरी. आणि जर तुम्ही फिबोनाकीची व्हिडिओ बघितली असेल ती जी मी अपलोड केली आहे, तर माझे जे ट्रेड असतात ते अर्धे फिबोनाकीवरती मी बघतो की नक्की काय चाललंय प्राइस ॲक्शन, आणि ते आपल्याला प्रॉपर शो करतं फिबोनाकी. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवायला गेलो तर कालचा ट्रेड गोल्डचा, ते तुम्हाला फिबोनाकीची पण प्रॅक्टिस करायला लागेल. ओके, या पॉईंटला ट्रेड होता, मी ज्या बघितलं ते इथे इथे अराउंड स्टार्ट होतं, हा फॉल आला, ओके, इथून रिव्हर्सल झालं मार्केट, इथून रिव्हर्स झालं. आपण काय केलं, हा जो लो होता हा, ह्या लो पासून हाय, हाय मार्किंग केली, ही हाय आणि हा लो, हे जस्ट आपण फक्त पुढे घ्यायचं आहे. हे पुढे का सरकवलं, आता पुढचं मार्केट मला समजायला. ओके, गोल्डन झोन बोललो तुम्ही, यूट्यूबला व्हिडिओ अपलोडेड आहे, जाऊन बघा. 05206 लेवल इम्पॉर्टंट लेवल आहे, गोल्डन झोन आहे हा. मार्किंग केली, अप ट्रेंडला. आता इथून तुम्हाला दिसतं पुल बॅक दिला, परत खाली गेलं, इथे ट्रॅप केला, हे बघा ह्याचा लो ब्रेक केला, असं समजेल तुम्हाला. ह्याचा लो ब्रेक केला, इथे रिटेल ट्रॅप झाले, रिटेलर काय, तेव्हा हा मार्केट डाऊन साईड चालला आहे. पण आपण का वेट केलं,
आपल्याला ही माहिती आहे इथे लेवल होती 100ची. ही लेवल जोपर्यंत ब्रेक नाही होत तोपर्यंत आपण डाऊन साईडसाठी बघितलंच नसतं. ती झाली आहे का इथे ब्रेक? नाही झाली. त्यानंतर ही आपली लेवल जी आहे, पहिला ब्रेकआउट दिला होता फॉल आला, पण परत दिली एंट्री. परत एंट्री जेव्हा देतो मार्केट त्याच्यानंतर एक पुल बॅक देतो, म्हणजे आपण त्याला बोलतो रिटेस्ट. हे बघा, ड्रॉ करून दाखवतो. फॉल आला, अपसाईड मुवमेंट दिली, परत ट्रॅप केलं, परत वर गेला, आणि आपल्याला ह्या पॉईंटला स्ट्रेट नाही घ्यायचं लगेच, थोडं वेट करायचं आहे. बघा रिटेस्ट, इथे रिटेस्ट दिली, दिसली रिटेस्ट. त्या रिटेस्टला आपल्याला ट्रेड करायचं आहे. तुम्ही घेऊ शकता इथे पण ट्रेड, नो म्हणजे असं काय टेन्शन नाही, ते पण घेऊ शकता. बट जर प्रॉपर पाहिजे विदाऊट रिस्क, रिस्क कमी ठेवायची आहे, तर तुम्ही रिटेस्टला ट्रेड घ्या. अशा आपल्या एंट्री लेवल असतात. जशी ग्रीन कॅन्डल ब्रेकआउट दिला ह्याचा, ह्याच्या लोला असेल, देन टार्गेट. याची स्टोरी नाही टाकली, अशा टाईपमध्ये. आता हा एक रिव्हर्सल ट्रेड म्हणून पण तुम्ही पकडू शकता इथला. इथून अपसाईड, परत तुम्ही बोलणार इथून ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग बनली, बुलिश, या पॉईंटवरून आय एस एल अँड देन टार्गेट, तो तुम्ही कॅप्चर करू शकता. कळतंय का? कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काय विचारायचं आहे? सध्या थोडे दिवस वॉर पण चालू आहे ना, मार्केटची परिस्थिती जरा हे झाली आहे. तुम्हाला क्लिअर चार्ट दिसत नाही. कॅन्डल्स बघा कसे चालले, वीक्स बघा. कोणाला काय डाऊट आहे? चॅट बॉक्समध्ये सांगा पटकन. कोणाला काय विचारायचं तुमच्याकडून, तुमच्या मनात जे काय ते विचारा. चॅटबॉक्स ओपन आहे ना? हां ओपन आहे. कोणालाच काय डाऊट नाही? न्यूजच्या हेल्पनी वर एंट्री घेऊ शकतो ना? म्हणजे न्यूजच्या हेल्पनी एंट्री घेऊ शकतो ना, असं विचारायचं का? न्यूजच्या हेल्पने आपण एंट्री घेऊ शकतो. मी दाखवतो आता. न्यूजच्या हेल्पनी आपण एंट्री घेऊ शकतो, बट न्यूजच्या हेल्पनी आपण एंट्री कधी घेतो माहिती आहे? जेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्या टायमाला न्यूज आहे, आता फॉर एक्झाम्पल 6ची आजची न्यूज होती, ठीक आहे, तर ते हर टाईम प्रॉपर सेम वर्क करेल असं नाही, पण आजची 6ची न्यूज होती. आता मी तुम्हाला दाखवतो चॅटमध्ये, सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये. सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये न्यूजची हेल्प घेऊन, न्यूजची हेल्प पहिली गोष्ट ना, तर आपल्याला न्यूजची हेल्प घेऊन ट्रेड करायचंच नाही. न्यूजची हेल्प घेऊन ट्रेडिंग नाही करायची आपल्याला. आपल्याला फक्त न्यूज अलर्ट करतं की बाबा हा न्यूज आहे, तर तुम्ही ट्रेड करू तरी नका, किंवा जर ट्रेडमध्ये असणार आधीच तर न्यूज यायच्या, तर तुम्ही अलर्ट राहा. म्हणजे तुम्ही जर प्रॉफिटमध्ये आहे तर तुम्ही ब्रेक इव्हनला तुमचं एस एल घेऊन ठेवा और समथिंग तसं. न्यूजची हेल्प म्हणजे न्यूज येणार आहे तर तुम्ही ट्रेड घ्या, तसं आपल्याला करायचं नाही. का माहिती आहे का? तर मी काय बोललो होतो, जो काही आपला ॲक्च्युअल असतो, ॲक्च्युअल तो कधी येतो? ज्या टायमाला न्यूज आहे. आता फॉर एक्झाम्पल 5 वाजताची न्यूज आहे, तर तो न्यूज 5 वाजताच आपल्याला, आता किती वाजले? आता 10 वाजता. आता लाईव्ह एक्झाम्पल पण आता आहे पण नाही. आता फॉर एक्झाम्पल
10:30 टाइम होतोय बरोबर. आणि आता 10:30ची न्यूज आहे. तर जो ॲक्च्युअल आहे तो काय असतो, दिसतो का आपल्याला? नाही दिसत. तर तो 10:30ला दिसणार बरोबर. आपल्याला 10:30ला दिसणार. 10:30ची न्यूज आहे म्हटल्यावर. तर इथे ॲक्च्युअलमध्ये आपल्या जो तुम्हाला बोललो जे काय दिसतं रेड कलरमध्ये, रेड आलं तर काय होतं, बॅड न्यूज आहे. ग्रीन आलं तर गुड न्यूज असते. आणि इथे त्याचं तो हे असतं की रेड कलर आहे फाईलचा, तो जो आपल्याला दाखवतो की न्यूजचा इम्पॅक्ट कसा पडेल. म्हणजे हाय इम्पॅक्ट आहे, लो इम्पॅक्ट आहे, मीडियम इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. सो ॲक्च्युअल आपल्याला आता इथे आपल्याला हे समजतं की इम्पॅक्ट कसं आहे. पण इम्पॅक्ट कसला आहे, गुड न्यूज आहे का बॅड आहे, ते आपल्याला त्या टायमिंगला समजणार. तर तुम्ही त्या टाईमला लगेच 6 वाजले की लगेच कॅन्डल येते अशी झपकन. तर तुम्ही काय लगेच पटकन तुम्ही सेल किंवा बाय करणार आहे का त्या टाईममध्ये? तुम्हाला एस एल लावायला तरी टाइम भेटेल. इथे बघा ना, इथे काय आलंय, 6ची न्यूज होती, कॅन्डल थांबली काय 6 वाजता सपकन पडली खाली. आणि जर तुम्ही इथे सेल केलं असतं तर काय झालं असतं, एस एल झालं असतं. तर न्यूजची हेल्प घेऊन आपल्याला ट्रेड नाही करायचं आहे. फक्त न्यूजची हेल्प का घ्यायची आहे की आपण जर आधी ट्रेडमध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे अरे आता न्यूज येणार आहे, तर मग थोडं ना आपण अलर्ट राहायचं बस. आणि जर न्यूजची हेल्प घेऊन ट्रेड घ्यायचं आहे तर वेट करायचं, न्यूज बॅड येते का, बॅड न्यूज आहे का गुड न्यूज आहे. आणि जर बॅड न्यूज असेल आणि जर फॉल झाला असं मार्केट, तर मग आपण काय करायचं, रिटेस्ट व्हायची वाट बघायची आणि जेव्हा परत खाली यायला येईल तेव्हा एंट्री करायची, एस एल ठेवायचा आणि जो काय टार्गेट येईल तो घ्यायचा किंवा मग एस एल घ्यायचा. क्लिअर? अजून कोणाला काय विचारायचं आहे? ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर आपण मंडेला घेणार डायरेक्ट. त्यामध्ये आपण स्विंग ट्रेड पण बघायचं आहे. स्विंग ट्रेड, स्विंग ट्रेड तर काय नॉर्मलच आहे, जे जास्त टाइम जातो 1 तासाच्या वर त्याला पण स्विंग ट्रेड बोलतो. बाकीचे इम्पॉर्टंट आपले जे सेटअप्स आहेत, एंट्री कुठे घ्यायची काय, सेल जे काय असेल ते, प्राइस ॲक्शन थोडंसं आता जे शिकवलं ते बेसिकच होतं. थोडंसं प्रॉपर त्याच्यावरचं आपल्याला शिकायचं आहे आता. हम्म? इथं सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं सांगितलं. आपण जेव्हा 5 मिनिट टाइम फ्रेमवर एंट्री करतो तर ते काहीतरी आहे, ते त्याच्यावर आपण एंट्री करतो, ते मी लेक्चरला सांगेन, नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे आता सध्या? मग तुम्ही बाकी प्रॅक्टिस करा. 2 दिवस आहेत ना, 2 दिवस प्रॅक्टिस करा मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, जे काय तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये. तर त्याशिवाय तुम्हाला पण समजणार नाही. मला प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. मी सांगेन, लाख सांगेन, पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही नाही करणार तोपर्यंत काय समजणार नाही. ठीक आहे. चलो. आणि आज दोन दोन जण आले पण नाहीत लेक्चरला. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर मंडेला. पण काय डाऊट असेल तर मला पर्सनल चॅटमध्ये सांगू शकता. हाऊ वी कॅन नो दॅट ट्रेड विल गिव ब्रेकआउट ऑर ट्रेड ब्रेकआउट दे रहा है या रिवर्सल, ये आगे का क्वेश्चन है. ये हाँ पुढचा क्वेश्चन है थोड़ा, मार्टिन, जो नेक्स्ट लेक्चर में बताऊंगा मैं. ओके. ठीक आहे. की अभी बता ना, तो कन्फ्युजन हो जाएगा. आता सांगितलं तर मग जे आहे आधीचं ते नाही होणार. आता जे आहे ते प्रॅक्टिस करा. ते पुढचं काय आहे, कसं समजणार की नक्कीच अप साईडलाच जाणार आहे का डाऊन साईडलाच जाणार आहे. म्हणजे ते आपण 100% शुअर तर नाही सांगू शकत, कोणीच नाही सांगू शकत. बट आपल्याला एक स्टडीच्या अकॉर्डिंग समजतं की बाबा हां चल,
85 90 ॲक्युरसी अब हाँ असंच होणार. सो ये आगे काय क्वेश्चन आहे तर आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, चलो बाय, थँक्यू.